2 पिढ्यानंतर घरात मुलगी जन्माला आली. त्यामुळे सगळ्यांनी तिला खूप डोक्यावर चढवून ठेवले. तिचे खूप लाड केले. अगदी आजी आजोबापासून ते काका काकू, मामा मामी सगळ्यांची लाडकी झाली. त्यामुळे सगळ्यांनी मिळून तिचं नाव लक्ष्मी ठेवले. कारण काय, लक्ष्मीसारखी त्यांच्या घरात ती आली होती. लक्ष्मीला छोटा भाऊ राज होता. त्यामुळे त्या दोघांचे पण खूप लाड झाले आणि शिक्षणात पण ते दोघे हुशार होते. पण लक्ष्मीच्या आईला, सुप्रियाताईला तिचं टेन्शन यायचं. कारण का, लक्ष्मी मुलगी म्हणून घरात कसलाच हातभार नव्हता तिचा. आणि तिला काही आई बोलाय गेली तर त्यांच्या सासू सुनाचे भांडण सुरू व्हायची. आणि मग लक्ष्मीची आजी म्हणायची की आपल्यापाशी आहे तोपर्यंत राहू दे तिला सुखात, नको सांगू तिला काही काम, खाऊ दे तिला आयतं. पण लक्ष्मीच्या आईला त्यांच्या सासूबाईचे हे विचार पटत नव्हतं. योग्य वयात वळण लावायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. लहान मुलं म्हणजे चिखलासारखे असतात. आपण तसं घडवू तसे ते घडत असतात. सासूबाईला जास्त काय त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांच्या लाडामुळे मुलगी काहीच ऐकत नव्हती. बघता बघता महिने गेले, वर्ष गेली, शिक्षण झालं. पण आता सुप्रियाताईला आपल्या मुलीची काळजी वाटायला लागली. त्यांना वाटायला लागलं मुलगी वयाची झाली, लग्नाच्या वयाचे झाले, अजून तिला घरातील कोणतंच काम येत नाही. सासरला गेल्यावर कसं व्हायचं आणि सासर कसं भेटतंय काय माहीत. लक्ष्मीच्या आईला फक्त तिचाच विचार येत होता. लक्ष्मीचं एकदाचं शिक्षण पूर्ण झालं. मग तिच्या काकांनी जयदीपचं एक छान स्थळ घेऊन आले. जयदीप हा बँकमध्ये काम करीत होता आणि सरकारी नोकरी असल्यामुळे ते तिच्या घरचे तयार झाले. योगायोगाने सगळ्यांना पसंती झाली. आणि शिवाय जयदीप हा त्यांच्या आईबाबाचा एकटाच होता. तिला नणंद जाव यांचं टेन्शन नव्हतं. एकटा जीव सदाशिवाचं तिचं म्हणणं होतं. सासरची लोक पण सुशिक्षित होती. सासूबाई आणि सासरे दोघे पण शिक्षक होते. त्यामुळे ते एकदम शांत होते दोघे पण. आणि त्यांचा स्वभाव पण प्रेमळ होता. प्रत्येकाला आदराने बोलत होते सासू सासरे. आणि त्यांचेच गुण जयदीपमध्ये उतरले होते. एका महिन्याने लक्ष्मीचा साखरपुडा जयदीप सोबत झाला आणि 3 महिन्याने त्या दोघांचं खूप धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. माहेरच्या माणसाने सगळ्या वस्तू तिला लग्नात दिल्या. तिला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. पण तिच्या आईचं काळीज तिच्यासाठी झुरत होतं. कारण तिला घरकाम येत नव्हतं. जर सासू नीट नाही निघाली तर तिचे खूप हाल होतील असं त्यांचं म्हणणं होतं. लक्ष्मी सासरला आली. नवरीचे नवीन दिवस संपले. पण लक्ष्मीचे नवीन दिवस काय संपत नव्हतं. सकाळी उशिरा उठणे, अंघोळ न करता तसंच नाश्ता करणे आणि उठले की TV लावून बसणे, घरातील काडीचं काम न करणे. सासूला अजिबात ती मदत करत नव्हती. सासऱ्यांपाशी जाऊन बसायची, आरामात बसून चहा प्यायची आणि नंतर उशिरा अंघोळ करायची. तिला जर नाश्ता नाही आवडला तर स्वतःपुरता दुसरा नाश्ता करून ती खात होती. पण तिच्या नशिबात एक गोष्ट मात्र चांगली होती, ती म्हणजे तिची सासू. सासूबाईंनी तिची खूप उठाठेव केली. सासू समजूतदार होती. तिला वाटायचं नवीन आहे, हळूहळू शिकेल. कधी कधी तर ती जयदीप ऑफिसला गेला तरी उठत नव्हती. सासूबाई घरातील आवरून सगळ्यांचा ब्रेकफास्ट बनवून जयदीपचा टिफिन पॅक करून देत होत्या. तरी पण नवरा, सासू, सासरा त्यांच्याकडून लक्ष्मीची कोणतीच तक्रार नव्हती. 3 वेळचे जेवण सासूबाई बनवायच्या. 3-4 महिने गेले असेल लग्नानंतर. त्यात 2 वेळा लक्ष्मी माहेरी जाऊन आली. सासूबाई सकाळचं चहा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण 3 टाईम किचनमध्येच असायच्या. आणि बाकीचे काम तर त्याचा तर विचारच करू नका. महिना गेला, 2 महिने गेलं तरी लक्ष्मीमध्ये कोणताच बदल झाला नाही. सासूबाईला पण मणक्याचा त्रास होता. त्यांना पण जास्त वेळ
उभा राहून किचनमध्ये स्वयंपाक करणं अवघड जात होतं, पण तरी त्या करीत होत्या. एके दिवशी त्यांच्या मनका खूपच दुखू लागला. डॉक्टरांनी सांगितलं की 15-20 दिवस तुम्ही कोणत्याच कामाला हात लावायचा नाही. सासूबाई दवाखान्यातून घरी आले. लक्ष्मी दुपारच्या वेळेस मस्त टीव्ही पाहत होती. तिने सासूबाईला कुठे गेलता सुद्धा तिने विचारलं नाही. सासूबाई थकून तिलाच म्हणाल्या, लक्ष्मी, मला आता डॉक्टरांनी 10-15 दिवस आराम करायला सांगितलं आहे. तेवढं 10-15 दिवस घरातील तू काम बघ. मला होत नाही आता. सासूबाईंनी एवढं सांगितल्यावर सुद्धा तिने विचारलं नाही की सासूबाई तुमचं काय दुखत आहे, पण ती म्हणाली, सासूबाई काय झालं तुम्हाला? एकदम ठणठणीत दिसत आहात की तुम्ही. असं बोलल्यावर सासूबाईच्या मनाला खूप लागलं. त्या निघून त्यांच्या बेडरूममध्ये चालल्या होत्या, तर लक्ष्मी पाठीमागून म्हणाली की कुठे चालला आहे लगेच? माझं म्हणणं तरी काय आहे ते ऐका. मी माझ्या घरी कधीच काम केलं नाही. तुम्हाला नाही जमत तर कामाला ठेवा. मी नाही करणार घरातील कामे. जेवण तर अजिबात सुद्धा मी बनवणार नाही आणि मला येत पण नाही. तुम्हाला करून खायचं असेल तर हाताने करून खावा, पण मी बनवणार नाही. हळूहळू त्या दोघींमध्ये खूप भांडणे व्हायला लागले. त्या दोघींच्या भांडणात जयदीप मात्र रडकुंडीला यायचा. कोणाची बाजू घेऊ आणि कोणाची नाही असं त्याला व्हायला लागलं. ती तिच्या जेव्हा मनात येईल तेव्हा ती माहेरी जात होती. तिच्या माहेरी आगमनाने सगळे खुश होत होते, फक्त आई सोडली तर. तिला ते आवडत नव्हतं की महिन्यातून 1-2 वेळा माहेरी आलेलं. तशी तिनं तिला बोलून पण दाखवलं, अगं लक्ष्मी, सारखं माहेरी येणं चांगलं नाही बाळा. पण याच्यावर लक्ष्मीला कोणच काही म्हणाले नाही. मात्र सुप्रियताईला सगळ्यांनी खूप सुनावले. एवढंच नाही तर आपल्या लक्ष्मीला तू असं का म्हणालीस म्हणून बाबा तिला मारायला लागले होते. एका महिन्याने लक्ष्मीला अचानक चक्कर आली. घरातील सगळेच घाबरले. मग जयदीपने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. मग डॉक्टरांनी तिला तपासलं आणि तपासून झाल्यावर सांगितलं की लक्ष्मीला दिवस गेले आहेत. तसं घरातील वातावरण एकदम आनंदित झालं. मग काय, लक्ष्मीला एक बहाणाच मिळाला काम नाही करण्याचा. बाळाचा फायदा घेऊन लक्ष्मी बेडवर बसून सासूबाईला फक्त ऑर्डरी सोडत होती. मला चहा पाहिजे, मला जेवण पाहिजे, खीर पाहिजे, असं करता करता लक्ष्मीने सासूबाईला खूप छळले. पण सासूबाईंनी त्याची तक्रार त्यांनी कुणालाच केली नाही. बाळ येणार आहे म्हणून त्या मणक्याचा त्रास पण विसरून गेल्या. त्यांना कधी लक्ष्मीकडून आदराचे 2 शब्द मिळाले नाही. त्या पण लक्ष्मीचं सगळं मनापासून करत होत्या. लक्ष्मीला बघता बघता 7 महिने झाले. लक्ष्मीच्या सासूबाईंनी खूप थाटामाटात तिचं डोहाळे जेवण केलं. तिच्यासाठी 2 तोळ्याचा नेकलेस सासूबाईंनी केला. त्यांनी स्वतःच्या कमाईतून साचवून ठेवलेल्या पैशातून तिच्यासाठी केला. आणि लक्ष्मीला वाटले की लेकाच्या पैशावर डल्ला मारून मला नेकलेस केल्याचा आव आणत आहेत. 7 महिने पूर्ण झाल्यावर ती माहेरी गेली. नुकतंच तिच्या भावाचं लग्न कावेरी सोबत जुळलं होतं. कावेरी ही राजच्याच वर्गातलीच त्याची मैत्रीण होती. त्यामुळे राजने लव्ह मॅरेज करायचा निर्णय घेतला. राजच्या लग्नाची धावपळ सुरू होते आणि 8व्या महिन्यातच लक्ष्मीच्या पोटात दुखायला लागलं. तिच्या भावाने तिला दवाखान्यात नेलं आणि नॉर्मल डिलिव्हरी होऊन तिला मुलगा झाला. हे ऐकून तिच्या सासरचे पण खूप आनंदी झाले. थोड्याच दिवसात डिस्चार्ज मिळाला. तिच्या सासरला गेली, कारण माहेरी खूप लोकांची धावपळ दंगा मस्ती होती. त्यामुळे एवढ्या माणसात बाळान तिला ठेवू नये म्हणून सासूबाई तिला घेऊन आली. बहिणीला आपल्या लग्नात उठबस करता येणार नाही, माझं लग्न तुला एन्जॉय करायला येणार नाही, त्यामुळे राजने 1 महिना लग्न पुढे ढकलले. लक्ष्मी पण खुश झाली. नंतर मग 1 महिन्यानंतर राजचं लग्न होतं, त्यामुळे ती माहेरला आली.
लग्न पार पडलं. कावेरी लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली. कावेरी आल्यापासून सुप्रियाताईला कोणतंच काम कावेरी करून देत नव्हते. सगळ्यांचं खूप प्रेमाने करायची. कावेरी तशी गुणी होती. लक्ष्मी दर 8-15 दिवसांनी माहेरी यायची. याच्या आधी पण तिच्या आईने खूप समजावलं होतं की सारखे सारखे नको येऊ. त्या नेहमी म्हणायच्या, सारखं माहेरी येणं बरं दिसतं का? घरचे कामं करत जा, सासू सासऱ्यांची सेवा करत जा. पण लक्ष्मीवर याचा काही परिणाम होत नसायचा. हळूहळू कावेरीला समजायला लागलं की लक्ष्मीताई तिचे सासरे काहीच काम करत नाही, रोज भांडण करत असे. आणि तिला समजले की नवऱ्याला म्हणाली आहे की तुमच्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रममध्ये सोडून या, मला त्यांच्यासोबत राहायचं नाही. हे सगळं तिच्या माहेरी कळालं. लक्ष्मीच्या आईला सुप्रियाताईला याचं टेन्शन आलं. त्यांना वाटायचं मुलीने सासू सासऱ्यांची सेवा करावी, पण लक्ष्मी काहीच ऐकत नव्हती. 15 दिवसांनी जयदीप आपल्या आईबाबांना आश्रममध्ये सोडण्यासाठी तयार झाला. कारण लक्ष्मीने त्याला धमकीच दिली होती की तू जरी त्यांना नाही सोडलं तरी मी आपल्या बाळाला घेऊन माहेरी कायमची निघून जाईन. म्हणून जयदीपचे आई वडील पण खूप अस्वस्थ झाले. मग त्यांनी आपल्या मुलाला समजून सांगितले की आम्ही तुझा भूतकाळ आहे आणि लक्ष्मी आणि बाळ भविष्यकाळ आहे. तो घाबरला आणि त्याने हा निर्णय घेतला. कावेरीला मात्र सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. सुप्रियाताई म्हणजे तिची सासू का टेन्शनमध्ये आहे हे तिला समजायला लागलं. मग तिने एक युक्ती लढवली. सासूबाई तिची अशीच बसली होती. कावेरी जाऊन उगीच सासूबाईला म्हणाली, तुम्ही इथे निवांत का बसला आहात? तेवढे भांडे पडले आहे तेवढे घासा. कावेरी रोज काही ना काही करून भांडण करत होती आणि तिच्या सासूला काम सांगत होती. एकदा तर कहरच झाला. राजला कावेरी म्हणाली की तुम्ही तुमच्या आईबाबांना वृद्धाश्रममध्ये सोडून या. कावेरी का असं बोलत आहे याचं टेन्शन सगळ्यांना आलं, पण समजायचा मार्ग कुठेच नव्हता. तिच्या नणंदला म्हणजे लक्ष्मीला कॉल करून सांगितलं की तुमच्या आईवडिलांना कायमचं मी वृद्धाश्रममध्ये सोडणार आहे, त्यामुळे फक्त आजचाच दिवस तुमचे आईवडील इथे राहणार आहेत. तोपर्यंत तुमची काय इच्छा असेल त्यांची बोलायची तर बोलून जावा. आणि कावेरीने फोन कट केला. इकडे लक्ष्मीचा पारा चढला. लक्ष्मी तावातावात माहेरी आली. तिच्या संग तिचा नवरा पण आला होता. आणि आल्या आल्या लक्ष्मी कावेरीवर किंचाळली. तिला जाब विचारू लागली, तू कोण ग? माझ्या आईबाबांना आश्रममध्ये सोडायला निघालीस? तुला थोडी पण लाज वाटत नाही की तुझ्या बापाच्या वयाच्या सासू सासऱ्यांना तू आश्रममध्ये परक्यांसारखं सोडणार आहे? मग ती भावाला म्हणाली, का रे राज, काल परवा आलेल्या बायकोच्या तालावर नाचून जन्मदात्या आईवडिलांना विसरलास? आणि त्यांना सोडायला तुला पण काय वाटत नाही का रे? तुला तर माहिती नाही बाबांनी तुला आणि मला शिकवण्यासाठी किती कष्ट घेतले, तुझ्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी, आणि तू विसरू शकतो कसा? राज काहीच बोलत नव्हता, फक्त मान खाली घालून ऐकत होता. अरे राज, बोल काहीतरी. बायकोचं बोलणं ऐकून तुलाही वेळ लागलं का? तेवढ्यात कावेरी म्हणाली, झाली ना आता तुमची भेट. आई बाबा गाडीत बसा, राज सोडायला येतोय आश्रमात. पुरेसे पैसे ठेवले तुमच्या बॅगेमध्ये, लागले तर फोन करा. परत येण्याच्या भानगडीत पडू नका, उगीच आम्हाला त्रास. हे ऐकून लक्ष्मीला खूप राग आला. ती कावेरीला एक मुस्कळीत लावायला निघाली होती, पण कावेरीने तिचा हात धरला आणि तिला म्हणाली, काय हो लक्ष्मीताई, मनात ज्ञान शिकवताय? आणि स्वतःचं काय? तुमचा नवरा तर अनाथ आश्रममधून आला नाही ना? त्याला पण घडवण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी कष्ट घेतलेच असतील. तुमचे आईवडील हे तुमचे आहेत, मग तुम्ही तुमचे सासू सासऱ्यांना तुमच्या नवऱ्याचे आईवडील म्हणून का पाहत नाही?
तुम्ही त्यांच्याकडे फक्त सासू सासरे म्हणून पाहता? त्यांना आहेत की त्यांच्या जन्मदाते आई वडील. तुम्ही त्यांची सेवा करा, माझा विचार करेल मी. माझ्या सासू सासऱ्यांना मी माझ्यासोबत ठेवायचं की आश्रममध्ये टाकायचं, हा माझा प्रश्न आहे. आज पहिल्यांदा लक्ष्मीला टक्कर देण्यासाठी कावेरी समोर उभी होती. लक्ष्मीने उगारलेला हात खाली घेतला. बाळाला घेऊन उभा असलेला नवरा जयदेवकडे तिने पाहिलं. त्याने सुद्धा मान खाली घातली होती. आता मात्र लक्ष्मीचे डोळे उघडले. आपल्या प्रेमासाठी सासू सासरे किती करतात, आणि माझं ऐकून नवऱ्याने त्यांना आश्रममध्ये सोडायचा निर्णय घेतला. तिलाच आता लाज वाटू लागली. माहेरचा विषय तिथे सोडून ती पळत नवऱ्याला घेऊन सासरला आली. सासू सासरेला पाहताच तिला खूप रडू आले. ती जे आजपर्यंत त्यांच्यासोबत वागली होती ते सगळं तिच्यासमोर तरळत होतं. मला असं वाटतं की काही सुना आपल्या सासू सासऱ्यांना आई वडील का म्हणत नाहीत. एकदा आई वडील म्हणून बघा किती आनंद भेटतो, आणि तोच आनंद आता लक्ष्मीला अनुभवायचा होता. तिने सासू सासऱ्यांची माफी मागितली. तेवढ्यात इकडे कावेरी बाबांच्या बॅगा घेऊन घरात गेली. त्यांना सुद्धा कुणालाच काही समजत नव्हतं. कावेरीने सगळ्यांची माफी मागितली आणि सगळ्यांना म्हणाली की मी हे सगळं नाटक करत होते. मी लक्ष्मीताईला झोपेतून जागं करण्यासाठी, कारण सासू सासऱ्यांची सेवा हा सगळ्यात अनमोल आशीर्वाद असतो हे त्यांना समजत नव्हतं, म्हणून असं केलं. मला नाही वाटत की मी हे करून काय चुकीचं केलं असेल. हे ऐकून लक्ष्मीच्या आईला खूप आनंद झाला. माझ्या मुलीला तिची चूक कळाली हे मात्र त्यांना खूप आवडले, आणि कावेरीच्या रूपाने जे तिला मुलगी असल्याचं सुख मिळालं नव्हतं, छोट्या छोट्या गोष्टी करणं, काम करणं हे तिनं कधीच केलं नव्हतं, पण कावेरीसोबत राहून खूप काही लेकीचं सुख अनुभवत सुप्रियाताई होत्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.